करा. एकदम नादच नाही करायचा भाताचा. हा ना, एकदम क्वालिटी. नादच खोळा इशेच नाही तिथे. मित्रांनो, तर आज परत हे दुसरा नेक्स्ट ब्लॉग चालू केलाय आपण आजच्या डेट मध्ये. तर आमचा मगाशी प्लॅन काय नव्हता बनवायचा, पण नंतर प्लॅन आमचा झाला नाही का. तर मसाले भात बनवायचा, दोघंच होतो. म्हणलं आता जेवायला पण इथं हॉटेल व्यवस्थित नाही, मग आता म्हणलं मसाले भात बनवू. तर आम्ही गेलतो मटेरियल आणायला. मग काय सोयाबीन, वाटाणा, कांदा, मिरच्या, वैभव शेटणी घेतलंय बटाटा हातावर कापायला. कोथिंबीर वगैरे मला नुसतं जार घेऊन येऊ भाऊनी सगळं कापून ठेवलं. ते सगळं साहित्य तयार आहे. तर आता माझ्याकडे दिलंय काम कांदा कापायचं. तर आता घेऊ कांदे बिंदे सोलून घेऊ सगळं व्यवस्थित, आणि मग दाखवतो तुम्हाला फोडणी द्यायच्या टायमाला. परत 2-2 जार आहेत आमच्याकडं, पण आज 2च माणसं आहेत, 2-2 जार आहे. पाण्याला कमी नाही, कशालाच कमी नाही. आज मटेरियल पण व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी सारख्या आहे. हा, घेतली असं आज ती म्हणला ना, सगळ्या गाड्या खाली करणारे म्हणला नाईटला. आज चेक भेटला का? भेटत्या नाही, सकाळी भेटत्या. तर चला मित्रांनो, घेऊ आपण उरकून, कारण उशीर पण झालाय. आता वाजलेत किती तुम्हाला दाखवतो. आम्हाला आहे ना परत गाड्या पण खाली करायच्या आहे, तुम्हाला दाखवतो बरं का किती वाजले. आता वाजले बघा 7:32. तर चला आपण घेऊ. तर वैभव शेटने सगळं घेतलं त्याच्यातच. राहू दे ना मग, आता तसं धुवायचीच ना. पण सोयाबीन पिळून घ्यावं लागणार रे. हा मग घेता येईल ना पिळून. मग शेवट घेऊ बनवून लवकर, चला. आणि आता फोडणी द्यायला चालू केली. मसाला सगळा काढाय, इकडं पण काढून ठेवलाय. आणि इकडं आपलं सोयाबीन आहे ते तर मस्तपैकी पवत आहे पाण्यात, म्हणजे भिजते. तर वैभव शेटने काय तेलाचा तडका दिलाय. आज वैभव शेट आश्चर्य आपले. आज वैभव शेटचा हातचा आपण मसाले भात खाणार आहे. जबरदस्त धिंगाणा भावानो. असे ट्रक असले ना, कशी गाडी जबरदस्त डायरेक्ट आहे का, एक आपला हॉलच आहे नाही का. कसं लोळा आणि कोणी लोळा, आणि त्याच्यात किती मटेरियल बनवा नाही का, काही विषय वाटत नाही. आता आपण घेतोय कांदा परतून मस्त पैकी. कांदा आता नेमकं लाईट कमी आहे जरा, तुम्हाला दाखवतो तरी पण. हे बघा, आपण मस्त पैकी कांदा, मिरच्या सगळं तेलात एकदम लाल जरीत करून घेतोय. सगळं आता ओके मध्ये रेडी मध्ये होणार आहे आपलं काम, सगळं निवांत मध्ये. तर ते परतून होत आहे ना, आपण सोयाबीन आणि बटाटा पिळून घेऊया. तर वैभव शेट मसाला परतून घेतो. घे बरं इकडं. भिजलं ना डायरेक्ट याच्यात टाकायचं, डायरेक्ट पिळूनच टाकायचं. पाणी होते डायरेक्ट पिळून टाकायचं. पिळायचं डायरेक्ट. आधी मसाला परतून घेऊ. असं काय तडक्याचा जण काय आहे. थोडा असं पंगरून ठेव म्हणजे लाल. मसाला टाकलाय सगळा एकदम, शेंगदाणे वगैरे जबरदस्त मध्ये. आता मस्त मसाला परतून घेतल्यानंतर मग सोयाबीनला त्याला फोडणी देऊ. त्याला कमी पडतं असं टाक थोडं. नाही त्याला अर्धी बाटली टाकली. हो तेल फक्त सोडते आता मसाला.
पाऊस झाल्यामुळे आज गरमी पण जास्त आहे. तर आता परततोय मसाला, सोयाबीन टाकून मस्त पैकी, कारण मसाला झालाय परतून. आता झकास मध्ये मसाला राईस बनवतोय आमचा वैभव शेट. आता एकदम कडक, मटेरियल पण एकदम मापात, राईस पण एकदम मापात, क्वालिटीच होणार बाई आज, विषयच नाही तिथे. त्याच्यात बटाटे वाटतं. कसं हे असं बनवून खाल्लं ना मजा वेगळी येते जरा. त्यात पाणी टाक वैभव, खडबिडा असलं तर. वाटाणे बिटाणे सगळं मटेरियल आहे आपल्याकडे रेडी. बस झालं, वाटाणा शिजला पाहिजे. शिजत आहे. आता मस्तपैकी सगळा एकत्र मसाला झालाय. आता सगळा मसाला एकदम झकास मध्ये परतून घेऊ, कारण क्वालिटीचा विषयच नाही तिथं आज. मिरची पावडर पण एकदम जबरदस्त झाली, त्यात मिरच्या पण झाल्यात, सोयाबीन पण आहे, बटाटा पण आहे, कोथिंबीर पण आहे, आणि चेस्टला कांदा लसूण आपलं ही लसूण पेज पण आहे. आता घेऊ याला, एकदा परतून घेतलं ना मग तांदूळ टाकून घेऊ. याला कमी पडलं होतं, थोडं तेल टाकलं. आता घेऊ परतून. आपल्या आता भाजीला उकळी फुटली, भाजीला म्हणजे मसाला राईसला, कारण आपण उकळी फुटल्याच्या नंतर तांदूळ टाकतो नाही का. अशी काय आपल्या भाजीला क्वालिटी तरी आली, तरी डायरेक्ट एकदम भाजीच बनवली. भुगलो पल्ली हो, इकडे बाहेर चालले ती, अरे पण बाहेर आली. तू टाक नाही, मी सांगतोय राव. आमच्या वैभव शेट कस काय ढिंगा नाही का नाही. तर चला राईस तांदूळ काढून घेऊ. आणि हाताखाली करणारे ओमकार राजे कोकणी नात करते काय. तर आपण आता राईस टाकून घेतोय मस्त पैकी जबर. वैभव शेट हलवान राव, तुम्ही टाका ना राव. थांबा थांबा थांबा. ओके मध्ये. तर आता आपला राईस तयार होणारच, कारण तर आपण आता तसं क्वालिटीचा भात बनवलाय. आज नियोजन लय टाईट फिट आहे आपलं नाही का, एकदम जबरदस्त. काय क्वालिटी किशा माझून किशा बघा लगेच वरी तरी बिरी. क्वालिटी, आज क्वालिटीचा नाद नाही करायचा आपल्या भाजीचा. असं काय बोलतो वैभव रायडर आज स्वतः मसाला राईस बनवतात आपल्याला खायला. तर चला आता त्याच्यावर झाकण ठेवू आणि त्याच्यानंतर आपण बनवून घेऊ. नियोजन कसं आहे तगड. आता झाकण ठेवून घेऊ त्याच्यानंतर बघू. तुला कस काय दिसा ना काय ठेवलंय झाकण झाकण मी ठेवून एकदम मस्त पैकी नियोजन, एकदम 1 तास मध्ये नियोजन झालेलं आहे. आता आम्ही स्टिंग वगैरे पिऊन घेतलेले आहेत आणि इकडे आता आम्ही मिरच्या फ्राय करून घेतल्यात मस्त पैकी. तर चला नियोजन झालेलं आता मस्त पैकी. आता तरी हे टाकायची कोथिंबीर टाका, वरून टाकायची नंतर टाकू ना थोड्या थोडी वेळ. ठेवली तसं मला काय विषय नाही. मिरच्या थोड्या वेळ टाकू ना. नाद करते काय, यावाच लागते भात खायला. भात खायचा, भात यावाच लागते मसाला राईस. तर सगळं आजचं नियोजन एकदम टाईट मध्ये. आज राईस पण एकदम टाईट होणार आहे, कारण मटेरियल पण भरपूर आहे त्याला. नियोजन आणि आज त्याच्याबरोबर दही आणलंय आम्ही खायला, एकदम क्वालिटी वाज. नाद करते काय. आणि परत फ्रायला मिरच्या, कांदा अजून चिरायचा बाकी आपला. घाम फुटला पार इकडे बनू बनू मला. अरे मग गरमात आहे ना गाडीत. नको झालाय. तर चला बघूया आपल्या भाताला हाय हाय कधी शिजतोय, दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत
बाय बाय. मित्रांनो, आपला भात सगळा एकदम झकास मध्ये झालेला आहे. वैभव शेट आपल्याला टाट करतात जेवायला. कस काय एकदम सुट्टा सुट्टा भात बनवला आज आम्ही एकदम. आणि त्याला मटेरियलची कमी नाही. आता क्वालिटीच चेक करून आम्हाला वैभव शेट सांगते तुम्हाला कसं काय. टाकली टाक काय टाक टाक की भात त्याच्यात. तर आता आपले 2 ताट बनवायचे चालले. ह्याच्यात कसं काय आम्ही कांदा फ्राय मिरच्या मस्तपैकी. दही कुठे रे आपलं. आता मस्तपैकी दही पण घेऊ. दही पण आणलेले नाही का भातासंग खायला. तर आजचा ब्लॉग एकदम खत्री जेवणाचा. दहीचं पाकिट वगैरे जबरदस्त. नियोजन टाईट फिट वैभव शेट. तर बघू क्वालिटी आपली कसं काय आहे. क्वालिटी त्याचा काही विषयच नाही. झकासच होणार आहे. ओके मध्ये वैभव शेट चेक करा. करा लवकर. आपल्याला सांगायचे मित्रांना आपला भात कोणत्या क्वालिटीचा केला आपण. गरम आहे भात आता 2 मिनिटं. फॅन चालू करायचा का. हा फॅन चालू बटन कोणतं? 2 नंबर मोठं बटन. आता काही टेन्शन आहे का. जबरदस्त धिंगाणा भात किया है हमने. तर चला चेक करू आपण. वैभव शेट करा तुम्ही चेक पटकीने. करा 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 करा. एकदम नादच नाही करायचा भाताचा. हा ना. एकदम क्वालिटी नादच खोळा इशेच नाही तिथे. अरे मिरच्या आहेत ना आपल्याकडं. तू काय टेन्शन घेतो. तर चला एकदम क्वालिटीचा भात झालेला आहे आपला. तर आता आपण येऊ जेवण करून. आता मी चेक करतो तुम्हाला दाखवतो. एकच नंबर बाया. वैभ्या एकच नंबर बाबा. काहीच विषय नाही. क्वालिटी भात. तर जेवण करून भावानो भेटू तुम्हाला नंतर. आता वैभव शेटने आपलं दही घेतलेलं आहे. आपण हे दही बी टाकून घेऊ. वैभ्या भात खराट नाही. ते ताटात मिठाचं होतं. आलं का लक्षात तुया. घेतो मी थांब. एका साईडला टाक थोडं. का बरं कसं लागत आहे पाहू दे ना आधी. बस बस आहे. तर वैभव शेटने आपल्याला दही बी टाकलेलं आहे. मस्तपैकी जेवण करू मित्रांनो. आणि भेटूया लवकरच तुम्हाला परत. तर भावांनो जेवण बिवणं करून भांडे बिंडे धुवून मस्तपैकी आता मस्त गोदडी वगैरे सगळे झटकून बेड आम्ही दोघं मस्तपैकी गाडी चालू ठेवून आता मस्त आराम करतोय. आता आपण बघूया आपल्या गाड्या कधी खाली करायला येणार आहेत. कारण तर आतमध्ये नेलेल्या आहेत 2-3 गाड्या. त्या झाल्या की आपलाच नंबर आहे. आता रातनं नाईटमध्ये तर गाड्या खाली होऊन जाणार आहेत आपल्या. कारण साहेब मागाशी येऊन गेले म्हणले तुमच्या राईटमध्ये गाड्या खाली करून देतो. काही टेन्शन नाही तुम्ही बिनधास्त झोपा म्हणले. मग सिक्युरिटीला उठवायला पाठवतो म्हणलं. काहीच अडचण नाही. आम्ही जेवण केले. झोपू आता मस्तपैकी निवांतपैकी ताणून देऊ. कारण नाईट काढून आलेले दोघं पण नॉनस्टॉप गाडी खाली करण्यासाठी. तर हा ब्लॉग जाग्यावर इथपर्यंत आपण संपून टाकू. दुसरा ब्लॉग स्टार्ट करूया उद्यापासून. आजचा ब्लॉग इथपर्यंत. तर ठीक आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. राम राम. बाय बाय.